हाताने बघू नये, आजारी माणसाकडे रिकाम्या हाताने जाऊ नये, देवाच्या मंदिरात रिकाम्या हाताने जाऊ नये, एखाद्या राजाकडे रिकाम्या हाताने जाऊ नये आणि साधूकडे कधी रिकाम्या हाताने जाऊ नये. देवाकडे जायचं रिकाम्या हाताने कसा जाऊ? काहीतरी देतो म्हणजे तर जातो. बघते एक श्रीमंताचं घर होतं, झाडू पोचा धुणं भांडी काही कामं केले या बाईने जाऊन. श्रीमंताच्या बाईला काहीतरी मागितलं, माय मला काहीतरी देना दान. सगळे श्रीमंत माणसं उदार असतात असं नाही, फार कंजूस असतात काही माणसं. त्या बाईने पोहे पाकडले पोहे, चांगले चांगले पोहे काढून घेतले आणि फलकट तिच्या पदरात टाकले. फलकट कळते ना, म्हणजे ते टाकाऊ पोहे पुढे पुढे गेलेले, खराब झालेले. तेवढेच मिळाले, तिला आनंद वाटला. घरी आली, बरं ते ठेवायला तरी पिशवी होती का तुझ्याकडे, का बॅग होती, का सुटकेस होता? नाही. एका धोत्राची फाटलेल्या गठोडं पुरचुंडी तयार केली, सुदाम देवाला दिली. आनंद वाटला. काही का होईना पण देवाला देण्यासाठी मिळाले. आज जीवनामध्ये निघाला आणि निघाल्याच्या नंतर मात्र भजन करत निघाला. 1-2 मिनिटांनी छोटं भजन आपण घेऊ. सुदामदेव भजन करत निघालेले, आपणही त्यांच्या भजनात सामील व्हायचे. श्री कृष्ण गोविंद हरे
बॅटरी चार्ज करून घ्या, पुढच्या वर्षीपर्यंत उतरली नाही पाहिजे, पुढच्या भागवतापर्यंत उतरली नाही पाहिजे, हे का नाही, अशी टिकली पाहिजे बॅटरी, अशी चार्जिंग झाली पाहिजे. असं सुदामदेव निघालेले आहेत. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. भजन करत निघाले बाय. सुदामपुरीचं आणि द्वारकेचं अंतर बरंच आहे. सुदाम गरीब गात्र झालेला आहे, पोटात अन्नाचा कण नाही, पायामध्ये चप्पल बूट नाही. माझा सुदामा चालत यायला वेळ लागल म्हणून देवानं गरुडाला पाठवलं. गरुड आले आणि गुप्त रूपाने सुदामाला घेतलं पाठीवर आणि भर द्वारकेला जवळ गेलेला आहे. सुदाम देवाला वाटलं मी तर घरून आताच निघालो आणि एवढ्या लवकर कसं काय द्वारका आली. देवाची लीला आहे, देवाची इच्छा आहे. आणि मग सुदाम देवाला सोन्याची नगरी चमकू लागलेली वाटलं हे दुसरंच कोणतं तरी गाव आहे का काय, एवढ्या लवकर द्वारका येणार नाही. कोणाला तर विचारलं ही नगरी कोणाची आहे. महाराज ही नगरी श्रीकृष्णाची द्वारका आहे. गरीब गात्र झालेला आहे, पायामध्ये चप्पल बूट नाही, गुडघ्यापर्यंत धोतर आहे, अंगामध्ये मळलेला शर्ट आहे, डोक्याला शेंडी आहे, कपाळाला गंध आहे, गळ्यामध्ये जानवा आहे, द्वादश ठिकाणी टिळे लावलेले आहेत गंधाचे. ब्राह्मण आहे असं वाटतो. दरवाजापर्यंत गेलेले द्वारपालांना विचारतायत, हे बाबांनो श्रीकृष्ण आहेत का, आणि असतील तर सुदामा आलाय असं सांगा, असं द्वारपालांना बोलू लागले. देखो देखो ये गरीबी का हाल, कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ, मेरे बचपन का यार मेरा शान, यही विश्वास लेके आया हूँ। अरे द्वार पालो उस कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा
त्याच व्यापाराला म्हणतात अरे द्वार पालो कन्हैया से कही दो करी से सुदामा गरीबा गया. आणि भगवान परमात्मा त्यांना जाऊन सेवक लोकांना सांगितलेलं आहे, देवा कोणीतरी एक ब्राह्मण आहे, डोक्याला शेंडे, कपाळाला गंध आहे, पायामध्ये काही नाही, वाळून वाळून असा हाडाचा पिंजरा झालेला आहे, फक्त चेहऱ्यावर मात्र तेज आहे त्याच्या चालण्याचं. नाव काय सांगतो? सुदामा. सुदामा माझा सुदामा 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 म्हणून देवाने धाड करून उडी मारली आणि परमात्मा धावून धावून बाहेर आलेले. आणि बाहेर आल्याच्या नंतर भगवंतांनी धाड कर सुदामदेवाच्या गळ्याला मिठी मारली. देव भक्ताचं आलिंगन आहे ते. देव भक्ताचा आलिंगने आलिंगने संताची दिव्य झाली माझे काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. हाताला धरलं, सुदामदेवाला आत नेलं, आपल्या बरोबरीच्या सोन्याच्या सिंहासनावर सुदामदेवाला बसवलं. आणि माय देव स्वतः सुदामदेवाचे पाय धुवू लागले. रुक्मिणी माता पाणी घालू लागली, देव पाय धुवू लागले. सुदामदेव लागू लागले, नका देवा, देवा नका हो, माझे पाय धुवू नका देवा. कधी पाय बाजूला घेता तर कधी देवाचे हात धरतात, नका देवा, माझे पाय कधी धुवू नका. सुदामा, या दुनियेमध्ये पाय धुण्याच्या लायक जर पाय कोणाचे असतील तर माझ्या सुदामाचे आहे. जो कुणाचे पाय धुवायला पागल नाही, ज्या पायानं आचरण सुद्धा ठेवून देवाची सेवा केलेली आहे त्यांचे पाय धुवत असतो. सुदामदेवाला देवाने गंध लावण्याच्या निमित्तानं कपाळावरचे अक्षर बदलून दिले. श्री क्षय होत, देवानं अक्षर उलटे केले, यक्ष श्री झालं. यक्ष म्हणजे कुबेर, श्री म्हणजे लक्ष्मी. कुबेराला जी लक्ष्मी प्राप्त आहे, कुबेराला जे धन प्राप्त आहे, तेवढं धन देवानं सुदामदेवाला दिलं. सुदामदेवाच्या दर्शनाला बायकायला सांगितलं, घ्या दर्शन महाराजांचं. एक 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 येऊन दर्शन घेऊ लागली. सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव. पासा झाल्यावर सुदामदेवाने विचारलं, देवा किती बायका आहे? देव म्हणले, हे सगळी रांग दिसू लागलेली एकट्या पट्ट्याची आहे म्हणले, 16,108. सुदामा, पण तुझं लग्न झालंय देवा तुमच्या कृपेनं, 2-4 मुलं आहे देवा. मग माझ्याकडे येऊ लागलेलं वहिनीला सांगितलं नाही? सांगितलंय देवा. मग माझ्या वहिनीनं माझ्यासाठी खायला काय दिले? काय दिले म्हणजे सुदामदेव ते पुरकुंडी लपवू लागले. आता एवढं सोन्याच्या सिंहासनावर बसणारा
मिष्टान्नाचं भोजन करणारा रोज 56 प्रकारचा नैवेद्य असतो द्वारकेतल्या राजाला देवाला. आम्ही गेलो होतो द्वारकेला. 56 प्रकारचे माझे पोहे कसे द्यावे लपू लागले. देवानं काढून घेतो उघडले आणि देव म्हणू लागले, वा माझ्या वहिनीला माहित आहे माझ्या आवडीचा खाऊ दिलाय, माझ्या आवडीचा पदार्थ दिलाय. म्हणून माय देवानं सुदाम देवाचं धन पाहिलं नाही, भाव पाहिला. भक्त सुदाम देवाचे सुदाम देवाचे सुदाम देवाचे फके मारे पुरदीचे, फके मारे पुरदीचे, फके मारे पुरदीचे. देवानं पोह्याची पुरतुंडी घेतली आणि देव पोहे कोरडे पोहे खाऊ लागले. माझ्या वहिनीनं आवडीचा खाऊ दिलेला आहे. देवाला काय कमी आहे? 56 प्रकारचा नैवेद्य देवाला मिळतो. पण देव भक्ताकडून अपेक्षा धनाची करत नाही, धन भावाची अपेक्षा करतो देव. आहे का नाही? पोहे बघा, सुदाम देवाचं धन पाहिलं नाही, खूप ज्याचं रूप पाहिलं नाही, देवानं त्यांचा भाव पाहिला. म्हणून देवाला भाव अर्पण करा. आहे का नाही? परमते काही दृढ धरावा भाव, जाणीव नागवन लागून देते ठाव. असो न म्हणे उच्चिष्टात्वा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे, भक्तीच्या पुढे उष्टाय का सुद्धा म्हणत नाही. इथं कोरडे तर पोळे खाल्ले, शबरी मातेच्या आश्रमामध्ये तिचे उष्टे बोर खाल्ले देवाने. खाल्ले का नाही? रामायणामध्ये शबरी मातेच्या आश्रमावर गेले होते, दोन भरून ठेवला होता, विचार करायला वेळ नाही. देवा फलहार करा, सकाळची वेळ आहे, फराळ करा काहीतरी. गोड दिले, त्याला दात लागलेले दिसू लागले. मा ते पाकळानं खाल्लेत का? शबरीनं सांगितलं, नाही देवा पाकळानं खाल्ले नाहीत, मी माझ्या दातानं चावून बघितले, किडे आंबट येऊ दे, चांगले चांगले तुला आणले, खा देवा. उच्चिष्ट ती फळे खाय भिल्लनेचे, आवडे तयाची मोठी देवा, आवडे तयाची महिमा,
हिमावलीची बोर खाय विल्लनीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देवाने भिल्लनीची बोर उष्टे खाल्ले. इथं सुदामदेवाचे पोहे खाल्ले. एक भका खाल्ला होता देवाने, एक घास. दुसरा घास खाणार होते पण रुक्मिणी मातेनं हात धरला. देवा भक्ताचा प्रसाद तुम्ही एकटेच खाता का, आम्हालाही द्या काहीतरी. याच्या पाठीमागे रुक्मिणी मातेचा स्वार्थ आहे. काय स्वार्थ आहे बघा, लक्ष द्या. एक घास खाल्लाय तर तिकडे सोन्याची नगरी दिली आहे, आणि दुसरा जर घास खाल्ला तर आपली द्वारका सुद्धा याच बाबाला देऊन टाकेल. म्हणून रुक्मिणी मातेने घास काढून घेतला आणि सगळ्याला कण 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 ते भक्ताचा प्रसाद वाटून दिला. माय देवाने सुदामदेवानं देवाची भेट घेतली पण काहीच मागितलं नाही. देवानं दिलं पण देवाने दिले म्हणून सांगितलं नाही. मोठभर पोळी घेतली, मोठभर पोळ्याच्या बदलीमध्ये काय दिलं? सुदामा ब्राह्मण दरिद्र पिढीला मुश्किल पोहे घेऊन या याच्या भेटीला गेला. सुख भाव देखून या गाव सोनियाचा दिला. गुढोबाजा धर्म जागो त्याचे करणे लक्ष मागोगा. सुदामदेवानं मागितलं नाही आणि देवानं दिलेलं सांगितलं नाही. सुदामदेव म्हणले देवा आता मी येऊ का, जाऊ का माझ्या घरला? येऊ का म्हटल्याच्या नंतर देव म्हणले निघा. रुक्मिणी माता म्हणले देवा तुम्हाला व्यवहार करतो का नाही? पाहुण्यानं जातो म्हणल्यावर घरमालकानं जा म्हणाव का? घरमालकानं काय म्हणायला पाहिजे? आजच्या दिवस तरी राहावं आहे का नाही? देव म्हणले रुक्मिणी तुला कळते मला कळत नाही का? अग हा आलाय त्या दिवसापासून याची पत्नी उपवासी आहे. त्या माऊलीनं अन्नाचा कण खाल्ला नाही, तिच्या करता यानं जाण्याचं गरजेचं आहे. म्हणून माणूस कितीही आपलं झोपडं असू द्या बघा, आपलं साधं घर असू द्या, पण पाहुण्याच्या घरी गेलेला माणूस किती दिवस राहील? एक दिवस राहील, 2 दिवस राहील, लईच लाचर असला तर 3 दिवस राहील. पण 4थ्या दिवशी का होईना पण घराची आठवण येते का नाही? आता आम्हाला सुद्धा बघा 7 दिवस गेले, भजनी गायक महाराज असतील तर 7 दिवस राहतात, पण 8व्या दिवशी उभं वारत होत आहे आम्हाला सुद्धा आहे का नाही? कुणाला घराची आठवण येते? सुदामदेव निघालेले आहेत, देवानं सुदामदेवाला पाठवलेलं आहे. निघाल्याच्या नंतर देवानं सोन्याचे भरभरी वस्त्र दिलेले काढून घेतले आणि त्याचे फाटके घालायला दिले. रुक्मिणी माता म्हणते देवा जाऊ दे ना एखादे ड्रेस तुमचा, तुम्हाला कुठं कमी आहे? आता एवढे कपडे झाले बघा बाबा. जुन्या काळामध्ये 4 भावामध्ये एक शर्ट असायचा, बरोबर आहे का नाही? 4 भाव 3 भावामध्ये, आणि जण गावाला चालेल त्यानंच घालायचा. आमच्या इथे तर काही माणसं गावाला जाताना सुद्धा घालीत नव्हते, ते धोत्राच्या खोळात घालून घ्यायचे आणि गाव जवळ आलं की जाऊन घालायचे म्हणतात. बंदीवर घ्यायचे कपडे मिळत नव्हते त्या काळाला. आता एवढे कपडे झाले, एकाचे कितीतरी ड्रेस पडले घरात. त्याच सांगायला तुमचं काही सांगायला नाही. कपाट उघडलं की बदबद खाली पडायला, साड्या पडायला खरं सांगा. आमच्या घरी कपाट नव्हतं, संदूक होता. एवढ्या साड्या जमा झाल्या बायकोला तर पिस्तनाची काडी घ्यायला व्हायची.
साड्याच्या लागला गेले एखादी कवाड लागला गेले त्या संदकाचं बायको संदकावर बसली आणि मग खोटा लावला त्याचा एवढ्या साड्या झाल्या बाबा बरोबर झाल्या त्याने मला वाटले शेवटच्या वेळेला लाकडं जरी मिळणार गेले तरी कपड्यावर भागायसारखे कपडे बरोबर तयार झाले पण पहिले कपडे नव्हते असे होते का सुदामदेवाला रुक्मिणी माता म्हणजे जाऊ द्या ना देवा एखादा ड्रेस रुक्मिणी मला कळत नाही का तुला कळाले का अगं याच्या अंगावर एवढे भारी कपडे दिले तर वाटेमध्ये चोर याला गाठतील आणि याला मारहाण करतील रिकाम्या माणसाला कोण काय करायला जवळ धन असलं काही अलंकार असले तर त्या माणसाला भीती आहे उघड्या माणसाला कोण काय करणार म्हणून हे कपडे दिलेले आहे सुदामदेव गेले सुदामदेवाच्या नगरीतल्या लोकांना कळालं आपले सुदामदेव येत आहेत सगळेजण स्वागताला सुवासिनी महिला कलश घेऊन टाळ मृदंग विना भजन करत आलेले स्वागताला सुदामदेवाला वाटू लागलं माझी झोपडी होती तिथे तर बंगला दिसाला मी गेल्याच्या नंतर एखाद्या श्रीमंत माणसाने माझं झोपडं मोडलं का काय माझे लेकर कुठं असतील माझी पत्नी कुठं असेल आणि ते स्वागताला येऊ लागलेल्या लोकांना बघून सुदामदेवाला वाटलं दुसरं कोणाच्या राजाच्या स्वागताला जात असतील सुदामदेव रस्ता सोडून बाजूला जाऊ लागले असे सगळ्यांना हात जोडले दंडवत घातला देवा तुमच्या कृपेनं गावातले लोक म्हणू लागले तुमच्यावर देवाची कृपा झाली तुमचं एकट्याच घर देवानं सोन्याचं केलं नाही आमच्या गावातल्या सगळ्या लोकांची घर सोन्याचे झाले शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा तिला जा सोन्याचाच गाव करून टाकला सगळे लोक म्हणजे तुमच्यामुळे आमचा फायदा झाला कोणी हार घालाले तर कोणी अर्थ ओवाळाले सुदामदेवाची निहून राजगादीवर बसवलं देव एवढा कृपाळू आहे घेतला काय मूडभर पुढे आणि दिलं काय सोन्याचं गाव आमच्या मायमावण्याला मी सांगायचं विसरलं होतं पण आज प्रसादाला पुढे आले बायाने पुढे सांगायला पाहिजे हुशार आहे एखादी पहिलीच कथा आहे सांगावं लागलं नाही असो बरोबर पुढे घेतले आणि सुदामदेवाला गाव सोन्याचा दिला ही कथा राजा परिस्थितीला तुकाचार्य सांगतात पुढे परिस्थितीनं विचारलं माझी आईची सुभद्रा ही कशी मिळाली माझ्या आजोबाला थोडक्यात बघू आता एक 10 मिनिटं थांबायची आपल्याला आपला वेळ संपत आलाय अर्जुनाला सुभद्रा द्यावी हे देवाच्या मनात होतं आणि दुर्योधनाला सुभद्रा द्यावी हे बलरामाच्या मनात होतं अर्जुन तीर्थयात्रेला गेलेला देवाने अर्जुनाला सांगितलं अर्जुना लवकरात लवकर द्वारकेला ये दाढी मिशा वाढवलेल्या अंगावर भगवे कपडे गावाच्या बाहेर थांब सगळे लोक दर्शनाला येतील पण कुणाचं काही घेऊ नको त्याग दाखव त्याग दाखवला बलराम दादा म्हणजे महाराज आमच्या घरी या चला चला जेवायला नेलं पंगत वाड्याला मुद्दाम सुभद्रेला लावलं सुभद्रेकडे बघितलं अर्जुनाचं देहभान हरपलं कशा सगळं काय खावं जेवताना कळना पोळीत रसात पुढीने ऐवजी पोळीत पडू लागले देवाने सांगितलं दादा मी म्हटलं होतं महाराज लोकांचा भरोसा राहिला नाही बघ या महाराजाला जेवायचं तर कळाले का बलराम दादा म्हणजे कृष्णा असं म्हणू नये महाराज लोकांना काय खातो आम्ही कासया सांगा ते कैसे लागते नेनुमुखे आणि सुभद्रेला सांगितलं सुभद्रा तुला दुर्योधनाच्या पदरात पडतील बघ म्हणले तू मी अर्जुनाला मुद्दाम बोलून घेतलंय माझा रथ देतो तू जाणे बोल त्याच्या बरोबर सुभद्रेला देवानं स्वतः त्या बहिणीला अर्जुना बरोबर काढून दिलं म्हणून तरी माऊली सांगतात अर्जुनाच्या रूपामध्ये अर्जुनाचा संवाद सांगताना तुला संन्याशी होणी जनी चोरून नेली माझी भगिनी विकल्प नको मनी मी तो कुठून येईल अर्जुना माझ्या बहिणीचं अपहरण केलं पण मला राग आला नाही कारण मीच माझ्या मनानं तुला स्वीकारले पुढे बालकृष्णाच्या विरहाचं वर्णन सांगितलं 11व्या स्कंदामध्ये यदुवंशाला शाप कसा मिळाला देवाच्या वंशातले मुलं उन्मत झाले आणि उन्मत झालेले मुलं लोकांना गावातल्या त्रास देऊ लागले देवानं विचार केला आपले झाले तर काय करावं गुन्हा केल्यावर शिक्षा द्यायला पाहिजे दारू पिऊ लागले लोकांना त्रास देऊ लागले म्हणून देवानं युक्ती केली साम नावाच्या एका मुलानं साडी नेसली एका महात्म्याने जाऊन छळ केला महाराज मुलगा होईल का मुलगी होईल पोटावर कपडे बांधले महाराज म्हणजे गारं पोरं घरला जाऊ नाही महाराज सांगायचे
महाराज म्हणले मुलगाही होणार नाही, मुलगी होणार नाही, मुसल होईल म्हणजे मुसल, आणि तुमच्या कुळाचा नाश करेल. पुढे घाबरले, साडी फेडली, एवढा मुसलाचा तुकडा पडला लोकांचा. पीठ पीठ करून समुद्रात टाकलं, त्याचं जेवण झालं. समुद्राच्या लाटा द्वारकेत येऊ लागल्या. सगळे यादव लोक घाबरले, देवा आता समुद्र द्वारका बुडविणार आहे. देवानं सगळ्याला प्रभात छत्रावर नेलं. आपल्यावर येणारी संकट टळण्यासाठी देवाला तिथे एक विधी करायला लावला. देवानं विधी केला, आरती झाली आणि सगळे जण मदिरा प्राशन केले, दारू केले. आणि त्या मुसळापासून झालेल्या गवताने एकमेकाला मारून सगळे मरून गेले. कोणीच शिल्लक राहिलं नाही. देवाचा वंश बुडाला. म्हणून तर जनाबाईने सांगितलं, कडीस्व कोणी लागली यादवेंद्र ही गोष्ट बरी नाही केली रे. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. एकाने कडीस्व कोणी लागली. देव स्वतःने आम्हाला जायचं ठरवलं. एका पारध्याने बाण मारला, हरिण समजून देवाच्या पायाला लागला आणि देव वैकुंठाला चालले. देवानं राम अवतारामध्ये वालीला बाण मारला होता, तोच वाली आता इथं फुल्ल झालेला आहे. देवाला कर्म चुकलं नाही, माणसाला चुकणार नाही. कर्मनिशा तळेना बाण लागला जगजीवना, कृष्णे सांडलेल्या गोपांगना, नारायणा हे प्रारब्धे. देव वैकुंठाला जाऊ लागले. भिल्ल रडू लागला, भिल्ला तू रडू नको, तुझा दोष नाही, माझंच कर्म त्याप्रमाणे आहे. देव मला गेले. 11व्या स्कंदात माया कशी ओलांडावी, दत्तात्रयाने केली 24 गुरु वगैरे सांगत सांगत जाऊन बद्रिक आश्रमाला ऋषी मुनी गेलेले सांगितलं. युगकुळाचा संहार सांगितला, भगवंताचे स्वधाम गमन सांगितलं आणि 12व्या स्कंदामध्ये कलियुगातील राजाच्या वंशाचं वर्णन सांगितलं. कलियुगाचा धर्म सांगितला. कथा संपली. आता 2च मिनिटात संपणार आहे. कलियुगाचा धर्म, कलियुग हे दोषाने युक्त आहे, पण या कलियुगामध्ये एकच चांगलं आहे, ते म्हणजे नामसंकीर्तन. नामसंकीर्तनाने देव प्राप्त होतो, हे कलियुगाचं चांगलं आहे. नाहीतर कलीचा जर विचार केला तर ऐका कलीचे महिमान, आशक्त्याचे जन बाबा देखे करते हिरण संतांचे. तिकडे बोलू नका भाऊ, होय भाऊ, कुठे बोलू नका. आणि मग कलियुगाचे हे महात्म्य, कलियुगामध्ये कथा श्रवणाने आणि भजनाने देव प्राप्त होतो. 7 दिवस श्रीमद भागवताची कथा ऐकल्यामुळं राजाचा देह दिव्य झालेला आहे. आणि दिव्य देह झाल्याच्या नंतर शुकाचार्यानं सांगितलं, राजा तुझा उद्धार झालाय, देह दिव्य झालाय, पण मी गेल्याशिवाय सत्तेत येणार नाही. म्हणून तू काय कर, आता मला वस्त्र अलंकार दे म्हणले. मी जाणार आहे. सुखदेवाची पूजा केली आणि सगळे निघून निघून गेले. ऋषी मुनी मंडळी भेटायला आलेले आहे. आणि ऋषी मंडळी भेटायला आल्याच्या नंतर सगळ्यांनी कोण काही आणलं, फळ दिले. प्रत्येकाला एक एक फळ परत केलं. एकच फळ जवळ ठेवलं गोड. ते फोडल्याबरोबर त्याच्यामध्ये तक्षक लपून बसला होता. तो बाहेर पडला, लाल भडक, तो हलहाल विचारी मानाला दंश केला आणि राजाचा देह जोडून भस्म झाला. पण त्या अगोदर राजाचा देह दिव्य झाला, राजा कृतार्थ केला, पात्र झाला, राजाचा उद्धार झाला. अशी श्रीमद भागवताची कथा आहे. आपण 7 दिवस श्रवण केलेली आहे. या श्रीमद भागवत कथेतून काही जर दोष झाले असतील तर त्याच्यामध्ये मुक्त होण्यासाठी काही श्लोक आलेला आहे आणि ते सर्वांनी आपण उच्चारायचं आहे. मी पुढे म्हणतो, माझ्या पाठीमागे सर्वांनी म्हणायचं. वक्त्याकडून, श्रोत्याकडून, गायकाकडून काही जर दोष झाले असतील तर त्याच्या मुक्ततेकरता श्लोक आहे. सर्वांनी लक्ष देऊन माझ्या मागे म्हणायचं. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्तम
शमनस्य नमामि हरिं परं नमामि हरिं परं नाम संकीर्तनं यस्य सर्वपाप प्रणाशनं नामो दुःख शमनस्तं नमामि हरिं परं नाम संकीर्तनं यस्य सर्वपाप प्रणाशनं प्रणामो दुःख शमनस्तं नमामि हरिं परं गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की राधे श्याम राधे श्याम. सर्वांच्या वतीने झालेली ही सेवा हनुमंतरायाच्या ज्ञानोबाच्या तुकोबारायांच्या चरणी समर्पित एक छोटी सूचना आहे. 7 दिवस तुम्ही कथा श्रवण केली हे का नाही, असा कथेचा नियम आहे. एकदा आपल्या सप्ताहामध्ये श्रीमद भागवत कथा लावली, कमीत कमी